कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमच्या 20 किलोमीटर परिसरातील पंचतारांकित हॉटेल्सचं एका दिवसाचं भाडं तब्बल 1 लाख रुपये आकारलं जातंय। तर आताच अनेक हॉटेल्सचं बुकिंग झाल्यानं खोल्याही शिल्लक उरल्या नाहीयेत। ब्रिटिश पॉप रॉक बँड कोल्डप्ले 9 वर्षांनी येत्या जानेवारी महिन्यात भारतामध्ये येतोय आणि त्याची कॉन्सर्ट होतीये। त्याचा आढावा घेतलाय अक्षय भाटकर यांनी। हे कॉन्सर्ट होणार आहे नवी मुंबई इथल्या याच डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये आणि या स्टेडियममधली जी एकूण क्षमता आहे त्या क्षमतेची सर्व तिकीटं ही विकली गेल्याचं बुक माय शो या वेबसाईटने सांगितले। त्यांची वेबसाईट देखील क्रॅश झालेली आहे। जानेवारीच्या 18, 19, 20 या तारखांमध्ये नवी मुंबईमधल्या प्रत्येक हॉटेलच्या एका रात्रीची किंमत ही तब्बल 1 ते 1.5 लाख रुपयांच्या घरात आहे। कोर्टयार्डमधून तर याच ठिकाणावरून बसून आपल्याला बँडचा परफॉर्मन्स थेट बघता येणार आहे। त्यामुळे या हॉटेलने देखील सगळ्या रूम तर सोल्ड आउट केलेल्याच आहेत, पण त्यांचा हा जो बॉक्स नावाचा हा रेस्टॉरंट आहे त्यामुळे देखील प्रत्येक टेबल ते सोल्ड आउट करणार आहेत। माझ्याकडे या सगळ्या हॉटेल्सचा एक चार्ट आहे। आपण बघताय सगळ्यात कमी पैशामध्ये द हॉटेल मोरिया रेसिडेन्सी 32,000 रुपये, त्यानंतर हॉटेल फ्रिस्काय 50,000 रुपये, द अल्ट्रिस्ट बिझनेस हॉटेल नवी मुंबई हे 60,000 रुपये एका रात्रीसाठी, फॉर्च्यून सिलेक्टेड एक्झॉटिका हे 1,25,000 रुपये, फन रेसिडेन्सी तुर्बे 2 लाख रुपये, रेगेन्सा बाय तुंगा 2,02,000 रुपये, द पार्क नवी मुंबई 2,05,000 रुपये, 4 पॉइंट्स बाय शेरटन 2,30,000 रुपये। अशा प्रकारे या सगळ्या हॉटेल्सची एका रात्रीची किंमत ही आत्तापासून झालेली आहे। हे कारण आहे कोल्डप्ले या कॉन्सर्टसाठी आणि त्यामुळे 4 महिने आधी 2 लाख रुपये एका रात्रीची किंमत सांगितली जाते। ज्यावेळी हे कॉन्सर्ट असेल त्यावेळी हीच किंमत आणखीन वाढेल यात शंका नाही। कॅमेरामन विजय देसाईसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।